हां नमस्कार, मी संतोष कोलबडे, जालना लोकसभेचे नेते. आमच्या मित्र सन्माननीय नईम बेगजी त्यांची मुलगी सानिया ताई यांचा विवाह सोहळा मागच्या आठवड्यात साजरा संपन्न झाला देवगाव येथे. तर मी त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो आणि यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आमचे सहकारी जाधवजी पण आहेत. बुलंदशहर पक्षाचे होते की हे बुलंदशहरीच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. बेगजी यांनी प्रगती करावी, आम्ही कोहले परिवार म्हणून कायम त्यांच्या पाठीशी राहू. चला, थँक्यू. काही बोलणार का? बोला बोला, तुमच्या भावना व्यक्त करा. आमचे परममित्र ईश्वर जाधव साहेब ते स्थानिक इथले असून ते जालन्याला राहून ते जनसामान्य लोकांचं काम भरपूर केलेलं आहे. तसेच आमचे बुलंद सेनेचे व्यवस्थापक संतोषजी कोल्हे पाटील व्यवस्थापक यांनी पक्षप्रमुख यांनी सुद्धा भरपूर जे जनसामान्य लोकांचे कामं केलेले, निराधार, गायरान जमिनी, रस्त्याची त्याचे. तर त्यांना मी एकच बोलणं इच्छितो. आज ते आले माझ्या मुलीच्या भेटीसाठी आले. आज तर खरं तर मला हे द्यायला आले ते मुलीला, पण 25 तारखेला ते जी आहे तर दौऱ्यावर असताना येणं झालं नाही. पण ते आवर्जून एवढं रात्री बेरात्री यांच्याकडे त्याबद्दल त्यांचं पण आमच्या बेग परिवारतर्फे अभिनंदन. आणि आज मी त्यांना नाही मागायला पाहिजे काहीतरी, पण विषय असा आहे का आम्ही कार्यकर्त्याला वाटतं बाबा आपण गावाच्या सामान्य माणसाच्या पदरात काय टाका काय नाही, त्यासाठी आज सुद्धा मी त्यांना बोलतो. मी एक कोहले परिवाराच्या वतीने शब्द देतो. नईम बेग यांच्या कोणत्याही काही पण अडचणी असल्या तरी कोहले परिवाराच्या वतीने अडचणी सोडू. मौलाना आझाद महामंडळचे मुस्लिम बांधव करत आहे, त्याच्यामार्फत त्यांनी विविध योजनेचा लाभ घ्यावा, गावाच्या वतीने लाभ घ्यावा, त्याच्याकरता प्रयत्न करू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करू आणि जाधव साहेबांना सुद्धा मदत करू. काय म्हणता जाधव साहेब? तो पाटील साहेब, मौलाना आझाद महामंडळ आर्थिक विकासाचं तुम्ही काम करू राहिले, पण त्याच्या समोर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, वसंतराव नाही तर आता आपल्या गावामध्ये 18 प्रकारच्या समाज बांधव आहेत. ऐका ना, सगळ्या लोकांच्या आहेत. काही NFDC मधून, काही महात्मा फुलेची जे NHK आहे, सफाई कामगार फायली भरपूर फायली झालेली आहे आपल्या जिल्ह्याला, जिल्ह्यातून तालुक्यातून गावाला. जेवढ्या होईल तेवढ्या तुमच्या प्रयत्नाने आमच्या गावकऱ्यांच्या तालुक्यातले गणातल्या लोकांच्या जागा बोलायला बॅटरी लो कमी व्हायला लागली. तर गावाचा मुद्दा तो सोडला. आपण रेल्वेचा रस्त्याचा प्रश्न सोडला, पण रेल्वेचा मुद्दा लवकर मार्गी लावू आणि गावातला विकासही करू. धन्यवाद, थँक्यू.